आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार पदासाठी तुम्ही तयारी करत असाल. जवळपास या पदासाठी या पोस्टसाठी 3 लाख प्लस फॉर्म आलेले आहेत. बट तुम्ही याच्यासाठी तयारी करत आहात, बट तुम्हाला सिलेबस काय आहे, पॅटर्न कसा आहे, काहीच याच्याबद्दल माहिती नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार, मी सीमा शिंदे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सो बघा, आता आपण याच्यामध्ये अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती कोणती असणार आहे ते सगळं डिस्कस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि समजून घ्यायचं की अभ्यासक्रम नेमकं काय आहे. बघा, तुम्ही जर परीक्षेसाठी तयारी करत आहात तर तुम्हाला पहिले त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे माहिती असायला पाहिजे. जर दिशा आपल्याला माहिती असेल तरच आपण प्रॉपर वेने जाऊ शकतो. सो हा व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी आहे. सो परीक्षा पद्धती व गुण विभागणी कशी असते हे आपण पहिले समजून घेऊया. तर मराठी भाषेसाठी जर बघाल तर एकूण प्रश्न 25 आहेत आणि गुण आहेत जवळपास 50. म्हणजेच एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी आहे. सेम इंग्रजी भाषासाठी 25 प्रश्न आणि गुण आहे 50. ओके, सामान्य ज्ञानसाठी आहे 25 प्रश्न, सेम गुण आहे 50. बुद्धिमत्ता चाचणी किंवा याच्यावरती अंकगणित सुद्धा घेतलं जातं, अंकगणितावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, म्हणून हे सुद्धा मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. बुद्धिमत्ता चाचणी तसेच अंकगणित याच्यावरती देखील 25 प्रश्न आणि त्याच्यासाठी मार्क्स आहे 50. म्हणजे तुम्हाला एकूण 100 प्रश्न या ठिकाणी आहेत आणि त्याच्यासाठी मार्क्स किती आहेत, गुण किती आहेत, 200. म्हणजेच एका प्रश्नासाठी 2 गुण तुम्हाला या ठिकाणी आहेत. सो बघा, आता याच्यासाठी आपण डिटेलमध्ये बघूया सिलेबस कसा असणार आहे मराठी भाषेसाठी. यस, आपण अभ्यासक्रम पहिले समजून घेऊया. अभ्यासक्रम मराठीचा बघा, तुम्हाला होकॅब वरती या ठिकाणी बऱ्यापैकी फोकस केलेला आहे. सो समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहे, वाक्यप्रचार व म्हणी आहेत, शब्दसंग्रह, शुद्ध लेखन या गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजेच होकॅबवर किती फोकस करणं गरजेचं आहे बघा. सो या गोष्टी तुम्हाला करावं लागणार आहे. सो ग्रामरचा तर पार्ट आहेच, मग याच्यामध्ये वाक्यरचना आहे, काळ आहे, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आहे, विभक्ती लिंग वचन, उतऱ्यावर आधारित प्रश्न. सो अशा पद्धतीचा सिलेबस हा मराठी व्याकरण किंवा मराठी शब्दार्थ याच्यावरती दिलेला आहे. सो आता आपण दुसऱ्या विषयाचा विचार करूया. बघा, इंग्रजी भाषेचं जर बघाल तुम्ही तर इंग्रजी भाषेवर सुद्धा होकॅब वरती वेटेज या ठिकाणी आहे, होकॅब मध्ये वेटेज दिलेला आहे. सो होकॅबलरी बघा, सिनोनेम्स, अँटोनेम्स म्हणजेच ते समानार्थी विरुद्धार्थी शब्द. सो सिनोनेम्स, अँटोनेम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. म्हणजेच एका वर्ड साठी, यस, एका शब्दासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एका लाईन साठी एक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. सो दॅट इज वन वर्ड सबस्टिट्यूशन. एरर डिटेक्शन आहे, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आहे, फिल इन द ब्लँक्स आहे. तर या गोष्टी या ठिकाणी इंग्लिश वोकॅब मध्ये येतं. देन ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, टेन्सेस, आर्टिकल, प्रिपोजिशन्स, हे सगळे टॉपिक्स या ठिकाणी इंग्लिश ग्रामर मध्ये तुम्हाला करायचे आहेत. सो यस, सोपं आहे तसं बघाल तर तुम्ही क्रॅक करू शकता जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग नुसार गेलात तर. सो आता दुसरी महत्वाची गोष्ट अबाउट सामान्य ज्ञान. यस, सामान्य ज्ञान मध्ये बघा काय काय आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारतीय इतिहास आहे, भारतीय राज्यघटना आहे, भूगोल, अर्थव्यवस्था, पंचायत राज, हे सगळे महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे काही ज्या महत्वाच्या योजना ज्या शासनाअंतर्गत राबवल्या गेलेल्या आहेत त्या योजनांचा अभ्यास, क्रीडा रिलेटेड आहेत, पुरस्कार असेल, पुस्तके व त्याचे लेखक, विज्ञान व तंत्रज्ञान, चालू घडामोडी, हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये आहेत. सो हे सुद्धा तुम्ही इझिली करू शकता व्यवस्थित दिशा तुम्हाला मिळाली तर. देन नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी, त्याला आपण रिझनिंग असं म्हणतो. याच्यामध्ये बघा अंकमाला आहे, अक्षरमाला, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन सेन्स आहे, एनॉलॉजी आहे, क्लासिफिकेशन आहे, सेरीज, कॅलेंडर असेल, क्लॉक, रँकिंग टेस्ट, व्हॅन डायग्राम आहे, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आहे, पझल, याच्यावरती आधारित प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. आता सिलेबस मी या ठिकाणी डिटेल मध्ये घेतलेला आहे. सो तुम्हाला सिलेबस करत असताना सिलेबस जर तुम्ही हा फॉलो केला, सो याच्यानुसार जर तुम्ही व्यवस्थित वेने गेलात 1 by 1 तर डेफिनेटली तुम्ही इथं पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतात. देन अंकगणित बघा, अंकगणित मध्ये संख्या पद्धती आहे, एलसीएम, एससीएफ आहे, टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, प्रमाण व अनुपात आहे, भागीदारी, साधे व चक्रवाढ व्याज, वेळ व काम, वेळ वेग व अंतर, क्षेत्रफळ व घनफळ, डेटा इंटरप्रिटेशन. सो ह्या सगळ्या गोष्टी अंकगणित मध्ये येतात. जर तसं बघायला गेलात तर सिलेबस एवढा टफ नाहीये.
यस, तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही जर स्टडीचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर एक्झाम तुम्ही इझिली काढू शकतात. फक्त तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंगची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. जो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी बघितला तर त्या अभ्यासक्रमासाठी आपण या ठिकाणी घेऊन आलो एक परिपूर्ण बॅच. बॅचचे जर फीचर्स तुम्ही बघितले तर पूर्णपणे रेकॉर्डेड अशी ही बॅच असणार आहे. रेकॉर्डेड याच्यासाठी की तुम्ही कुठूनही कधीही कसेही लेक्चर्स अटेंड करू शकतात. तुमचं लेक्चर मिस होईल याचं काही टेन्शन तुम्हाला त्या ठिकाणी नाहीये. आता दुसरे फीचर्स बघितले, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपले हे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. त्याचबरोबर टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहे तुमच्या सरावासाठी. देन तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स या ठिकाणून मिळणार आहे. ते तुम्ही प्रिंटआउट घेऊन देखील त्याचा सराव करू शकता, त्याचा अभ्यास करू शकतात. मोबाईलवर कितीही वेळा तुम्ही लेक्चर्स बघू शकता. एखादा टॉपिक तुम्हाला समजण्यास अवघड जात असेल तर तो तुम्ही किती वेळा बघून समजून घेऊ शकताय. त्याचबरोबर तुम्हाला संपूर्णपणे ऑनलाईन सपोर्ट आणि मार्गदर्शन या ठिकाणून केलं जाणार आहे. याची फीस जर तुम्ही बघाल तर 999 आहे. बट फक्त आता ऑफर मध्ये ही मिळणार आहे तुम्हाला बॅच 499 ला. ओनली अँड ओनली 499 ला. आता ज्या विद्यार्थ्यांना फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची आहेत त्यांच्यासाठी आपण घेऊन आलो एक शानदार टेस्ट सिरीज. सो या टेस्ट सिरीज मध्ये अपटेक पॅटर्न नुसार आपण ह्या टेस्ट या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सो या टेस्ट 20 तुम्हाला मिळणार आहेत, 20 फुल लेंथ टेस्ट. सो अपटेक पॅटर्न नुसार टेस्ट आहेत. तुम्ही मोबाईलवर कधीही कुठेही टेस्ट देऊ शकताय. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 100% उपयुक्त आहे. आता ह्या टेस्ट सिरीजची जर तुम्ही फीस बघाल तर एकदम नाममात्र फीस आहे. एकदम कमी आणि माफक दरामध्ये आम्ही ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहे. फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे या ठिकाणून. सो तुमचं यश निश्चित करा. तुम्हाला जर टेस्ट सिरीज डाउनलोड करायची असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकताय. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या टेलिग्रामची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा खाली दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. सो आपलं यश निश्चित करा आणि लवकरच लवकर क्लास कोर्स जॉईन करा. थँक्यू सो मच.